लाज वाटते मला तुमची. इतक्या खालच्या पातळीवर झालं असं वाटलं नव्हतं. हो सौभाग्यवती, निदान माझं ऐकून तरी घ्या. हो आता काय ऐकून घ्यायचं राहिलंय अप्पा? आम्ही नुसतं जोरात शिंकलो तरी तुम्ही आमचे संस्कार काढायचा आणि आता तुम्ही ही पातळी गाठलीत. तुम्ही असे वागू शकाल असा विचार स्वप्नातही आला नव्हता. सुनबाई, बाकी कोणाचं नाही तर नाही, पण सईचा तरी विचार करायचा. अहो कुणाला नाही तर नाही, निदान त्या ईश्वराला तरी घाबरायचं. सभ्य घरातली माणसं स्वतःची कामं अशी गुंडांकडून करून घेतात. आणि आता तुम्हाला पोलीस येऊन घेऊन गेले तर काय कराल? पोलीस? आता तुम्हाला पोलिसांच्या तावडीतून आम्ही कसं सोडवणार? अरे पण वरिष्ठ नागरिकांना सगळीकडे सूट असते, पण पोलीस कोठडीत नाही. तिथे 100 फटकेच खावे लागतील. नको नको, तुम्हाला तर ना चांगला दगड फोडायला पाठवायला पाहिजे. अरे मी इतका वाईट नाहीये रे. वाईट नाही तर मग काय वागलात तुम्ही? ते हिंदी सिनेमात असतात ना कोणते खलनायक, त्यांच्यासारखे वागलात तुम्ही अप्पा. आणि शिक्षा पण तुम्हाला तशाच होणार. अप्पा हो, तुमच्याकडे बघून आता कसा आदर वाटेल मला? तुमच्याकडे बघून मोठी झाले, तुमच्या आदर्शांवर चालले आणि तुम्ही हे असं वागलात? अप्पा तुम्ही पापी आहात, पापी. काय? हो, महापापी. आणि अशा महापाप्याला पोलीस काय शिक्षा करतील ती करतील, पण त्याच्या आधी आम्ही करणार आहे शिक्षा. लाज वाटते आम्हाला, लाज तुमची. तुमच्यासारख्या महापापी दुष्ट माणसाने या पवित्र वास्तूत राहताच कामा नये. निघा निघा. असं म्हणू नकोस रे प्रसन्न. अरे आता ह्या वयात कुठे जाईल तुझा म्हातारा बाप? दया करा रे माझ्यावर, दया करा. नाटकं नकोय ना तुमची. आत्ताच्या आत्ता घरातून निघा. निघा. चालते वा इथून. तुम्हाला इथे राहायचा काहीही अधिकार नाहीये अप्पा. निघा निघा. नका रे मला घराबाहेर काढू. अरे कुठे जाईन मी? असे असे नका रे वागू आपल्या गरीब जन्मदात्याशी. नचिकेत, हे सई, नचिकेत, हे सई. स्वप्नात पण किती बडबडतो हा माणूस. नुसती बडबड बडबड बडबड. दया करा रे, दया करा माझ्यावर, दया करा रे, दया करा माझ्यावर. अहो उठा, काय झालं? उठा उठा उठा. सौभाग्यवती, मला सांगा ना, अग्नीला साक्ष ठेवून आपण 7 फेरे घेतले ना, आठवतंय ना तुम्हाला? मग अशा नका ना वागू माझ्याशी. अहो काय बोलताय? स्वप्न पडलं का? थांबा थांबा, पाणी प्या थोडं. हे घ्या, हे घ्या, हे घ्या. हा. हा, झोपा आता शांतपणे. हा हा, तुमच्या डोक्याला तेल चोळून देऊ का जरासं? नको. बरं, डास चावतात का बघा. अहो म्हणजे खिडकी बंद करीन. हो नको. बरं, झोपा शांतपणे. हा, थांबा थांबा, चादर घ्या आणि झोपा बघू शांतपणे. अहो, कुणीतरी दार वाजवल्याचा आवाज आला का तुम्हाला? हो, मला पण आला कोणीतरी दार वाजवल्याचा आवाज. हा, मग बघायला हवं. लगेच काय बघायला हवं? नाही, आपण बघूयाच. हा मग चला. चला.
बाबा मी घाबरले ना हो. तू काय मी घाबरलो ना. बाबा इतक्या रात्री कोण आलं असेल हो. तेच तर काही कळत नाही ना, म्हणून तर ही काठी घेऊन आलोय. म्हटलं गुंड प्रवृत्तीचा कोणी असेल त्याच्या डोक्यातच घालीन काठी. चला. जमेल ना मला? हो जमेल चला. नको, आपण दरवाजाच उघडूया. नको बस. चला आपण निघतील. चला चला. मी पुढे जाईन पण तू माझ्या सोबत राहा. कुठे साई कुठे? एकटं सोबत राहा माझ्या. हो बाबा. म्हणजे काय सोडतो की काय मी त्याला? बाबा इतक्या रात्री कोण आलं असेल हो. प्रसन्ना काय क्षमा करा आप्पा, पण आता बोलू नका. असं अचानक आलं तर मी डोकं फोडलं असतं ना. काय चाललंय तुमचं? काजी मध्यरात्री आपलं दार वाजवतोय कोणीतरी. उघड्या ना. मी तेच करत होतो पण दारच उघडे ना. इथे उभा राहून तू दार वाजवतो. हो नाही मी इथे उभा आहे, तुम्ही दार उघडा. तुम्ही चल. एकटाच बघ पण तू सोबत राहा. आत ना. कोण आहे? कोणी नाही, गेला वाटत. आप्पा तुम्ही या घराचे मालक आहे, तुम्हीच उघडा. म्हणजे हा उघडा उघडा. अहो जातोयस की नाही? नाही, मी आपला तुम्हाला पहिला मान दिला, बाकी काही नाही. हो. कोण आहे? अरे मोठ्यांदा विचार ना. मागात पडेल हा. आत्ताच माघार घ्या. अरे दादा मी आहे शैलेश, दार उघड ना. अरे या शैलेशच्या आवाजात बोलतोय. काकाच आहे. उघड उघड. कुठून काय? काय अरे अरे काय हे दादा? अरे काठी. अरे किल्ली नेली होतीत ना, मला वाटलं केव्हाच येऊन झोपला असाल. नाही आई, आज किल्ली न्यायला विसरलो. आमच्यामुळे तुमची झोपमोड झाली ना आज. माझं काय झालं? कुठे होतात? आप्पा हो जेवायला गेलो होतो माझ्या एका मित्राकडे. मग जेवण झाल्यानंतर एक झोप काढून घरी यायला निघालात का? आप्पा चुकलं आमचं. म्हणजे जेवणानंतर गप्पांमध्ये थोडा वेळ गेला. हे बघा, उद्यापासून जर असाच उशीर होणार असेल तर जाताना चटई घेऊन जात जा. आणि उशीर झाल्यानंतर इथे आलात की बाहेर अंगणात चटई घालून तिथेच झोपा. चला आता. अरे तिकडे नाही, इकडे वर जा झोपायला. चला निघा. चला. चल चला रे. चल रे. हा झोपायला जा. अरे बाबा कुठे? काय काय चाललंय काय तुझं? चल चल झोपायला जा. चल चल. चला हा चला. हा हा बस. हा. जा झोपायला जा. हो हो हो. मी जरा पाणी पिऊन येतो. हो आप्पा ही काठी नाही मी ठेवतो. आप्पा शुभरात्री. शुभरात्री. हा. मी जरा पाणी पिऊन येतो. हो ये. आता परत कोण आलं? अरे काय चाललंय काय आज? आप्पा थांबा मी बघतो. हो अरे नाहीतरी ते बघणारच नाहीयेत, तूच उघडदार. हा
बनावट साहेब तुम्ही इथे एवढ्या रात्री? मी घेऊन आलोय त्यांना इकडे. हो पण एवढ्या रात्री? काही अर्जंट आहे का? तर काय आहे काय नाही ते हेच सांगतील. कम ऑन इन. नाही या ना या. नाही नको. अरे कम ऑन स्पीक अप. सुरू करा आता. अरे बोल नाही तर देईल. मारू नका सांगतो. अरे पण काही बोलण्यासारखं आहे का? काही काय? आहे खूप काही आहे. कळेल आता. हो म्हणजे मी सप्लाय केलेले सगळे कम्प्युटर बंद पडतायत. त्याच्या मागचं कारण म्हणजे मी होतो. म्हणजे मी मुद्दाम खराब पार्ट असलेले कम्प्युटर तुमच्या ऑफिसमध्ये सप्लाय केले. कारण मला माहित होतं की हे सगळं काही 2-3 दिवसात ठप्प होणार आहे. ईश्वरा सांगतो मी सांगतो. आणि तुमच्या ऑफिस मधल्या फाईल देखील मी चोरल्या होत्या. आणि नचिकेतच्या घरी ठेवल्या. हो म्हणजे नचिकेतला यातलं काहीच माहित नव्हतं. त्याची काही चूक नाही याच्यात. मला वाटलंच होतं नचिकेत असं मुद्दाम काहीच करणार नाही. हो पण तो या क्षेत्रात अननुभवी होता म्हणून आपण त्याच्यावर शंका घेतली ना. पण त्या बिचाऱ्या नचिकेतने तुमचं काय वाकडं केलं होतं? म्हणजे का केलं तुम्ही असं? तो तर तुम्हाला ओळखत देखील नव्हता ना. म्हणजे जुनी काही शत्रुता असण्याचा सुद्धा प्रश्न येत नाही. मी नचिकेतला ओळखतही नाही. अरे मग फक्त त्याला बदनाम करण्यासाठी तू हे सगळं केलंस? अरे पण का? अरे काय विचारतोय आम्ही? सांगणार आहेस की मग? हे बघ काय काय असेल ते सगळं एकदा बोलून टाक तू. म्हणजे सांगून टाक सगळं. हे सगळं काय? जाऊ दे काका. इट्स ओके. त्याने त्याची मिस्टेक एक्सेप्ट केली. दॅट्स इनफ फॉर मी. मला दुसरं काहीच नको. आणि तुम्हाला पटलं की मी याच्या सगळ्यात नाहीये. दॅट्स गुड. अरे ते पटलंय रे. पण ह्याचा मुख्य हेतू काय होता ते अजून कळलेलं नाहीये. हे कुणाच्या सांगण्यावरून कशासाठी घडवण्यात आलंय हे समजलंच पाहिजे. हो सांग रे का केलंस तू असं? देवकी नको कशाला. व्हॉट डिफरन्स विल इट मेक? बेसिकली मला याच्यामध्ये काही इंटरेस्टच नाही. I don't like to play such petty games. Thanks. जा घेऊन जायला.
नाही येतो. चुकलो रे. तुझ्यासारख्या निरागस मुलावर आम्ही शंका घेतली. शक्य असेल तर आम्हाला क्षमा कर. देवकी प्लीज डोंट बी सॉरी. आपण सगळेच फसलो. मला अडकवण्यासाठी मुद्दाम कोणीतरी हा ट्रॅप लावला होता. ते मलाही नाही कळलं. एनिवे इट्स जस्ट दॅट या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही माझ्यावर थोडा ट्रस्ट दाखवला असता तर माझी सिच्युएशन थोडी बेटर झाली असती. बट इट्स ओके. नो हार्ड फिलिंग्स. निघतो मी. गुड नाईट एव्हरीवन. अप्पा झोपा शांतपणे. हो. इतका कसा आवडतोस रे तू मला? सांग ना. चिकेत चुकले रे मी. जाऊ दे ना. क्षमा कर मला. इट्स माय टर्न नाउ सई. तो थोडा भाव मी पण खाणार. अरे गुड नाईट स्वीटहार्ट. अरे बंद का केलं याने? ठीक आहे. चूक माझीच आहे. नचिकेत तू मला फटके जरी दिलेस ना तरी ते मी आनंदाने खाईन. गुड मॉर्निंग. चांगले फटकेच दिले पाहिजेत. अगं आई मीच का मार खायचा फक्त? कल्पना पण चुकली. तिला पण दे धपाटे. ईश्वरा आई आई चुकलो आमचं. अगं ये. दे, दे, दे. आई हा नचिकेत दोघांना चांगले 2-2 फटके दिलेत. आता तू मला दे फटके. म्हणजे चूक माझी पण होती ना. मी तुझ्यावर शंका घेतली. कम ऑन देवकी इट्स ओके. त्याच्यात काय आवड? नाही हा ओके नाही. देस तू मला फटके. अगं फाईन इफ यू इन्सिस्ट. काय पाठ कर. अरे अगं आई हो. असे आर यू क्रेझी देवकी? असं कसं मी मारणार तुम्हाला? असं कसं पनिश करणार? यू आर ऑल माय फॅमिली. अरे हा तुझा मोठेपणा आहे. हो खरंय. तू आम्हाला कुटुंबासारखा वागवत होतास, समजत होतास, पण आम्ही नाही तसे वागलो. हो ना. आम्ही तुला आमचा शत्रू समजलो. त्यांचा गेमच एकदम क्लेवर होता. बनावटचं. कोणी पण फसलं असतं तुमच्या जागी असतं तर. सो जस्ट फॉरगेट ऑल ऑफ इट. ओके. हा माझ्या मनामध्ये काही राग नाही आता. हो ना. चला हे ऐकून ना एकदम मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. हो ना. एक गोष्ट आम्ही विसरूनच गेलो होतो. ही गुणी आहे हो आमचा नचिकेत. हो ना. तो बनावट नावाप्रमाणेच अगदी बनावटी निघाला. खूप त्रास झाला त्यामुळे नचिकेतला. हो ना. आज संध्याकाळी ना तुझी चांगली दृष्टच काढते बाई. काढ काढ. हो ग बाई काढ काढ.
इथून पुढे सगळं अगदी छान होऊ दे. हो. आणि आम्ही देवळात पण जाणार आहोत तुझ्यासाठी. माझ्यासाठी म्हणजे? म्हणजे तुझ्यावरचं संकट टळलं ना म्हणून अभिषेक करणार आहोत आम्ही तिघं. हो तर आपण पण घेऊन जाऊ. कसं? अरे नको रे, ते येणार नाहीत. त्यांची मनस्थिती नाहीये चांगली. का? काय झालं त्यांना? अरे तुझी चूक नाही ह्या सगळ्यात हे कळल्यानंतर त्यांना खूप पश्चाताप होतोय रे. हा, म्हणजे आम्ही सगळे तुझ्या विरोधात होतो पण ते तुझ्या बाजूने होते. त्यांना खूप त्रास झालाय रे या सगळ्याचा. हो ना, गप्पच बसून आहेत बिचारे अप्पा. हो ना, इथे तुझ्याकडे येताना पण आम्ही त्यांना विचारलं येता का, तर नाही म्हणाले. नाही डोंट वरी, जातो, भेटतो ना त्यांना. त्यांच्या मनात काही गिल्ट असेल तर आय क्लिअर इट आउट. हे बरं. आमच्या सौभाग्यवतींना आला लगेच त्या कांगारूचा पुळका. आता तिथे काय काय कळतंय ह्या तिघांना कुणास ठाऊक.